नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर दत्ता हरी होनराव, श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर राज्यशास्त्र विभाग आपले स्वागत करत आहे। BA सेकंड इयरचा आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर आज आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। आंतरराष्ट्रीय संबंध हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात BA द्वितीय वर्षासाठी ठेवलेला अभ्यासक्रम आहे। यामध्ये एकूण 5 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे फर्स्ट सेमिस्टरला। तर या मध्ये पहिलं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व। तर आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे सांगून आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप स्पष्ट करा। परीक्षेमध्ये किंवा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगून स्वरूप स्पष्ट करा, किंवा आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे सांगून स्वरूप स्पष्ट करा किंवा व्याप्ती स्पष्ट करा। प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ हा एवढा प्रश्न कॉमन असतो आणि म्हणून मग पहिला भाग हा कंपल्सरी परीक्षेला येणाराच आहे, म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून आपण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे थोडक्यात पाहायचं असेल तर 2 पेक्षा अधिक राष्ट्रातील संबंधाचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध। आंतरराष्ट्रीय संबंध हा जो शब्द आहे तो जेरमी बेंथॅमने पहिल्यांदा प्रथम उच्चारला। आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय समजून घेत असताना प्रारंभी 20व्या शतकाच्या प्रारंभी जगाच्या राजकारणामध्ये फक्त युरोप म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध जग अशी संकल्पना होती आणि म्हणून मग हा विषय इतिहासाचा एक अभ्यास भाग म्हणून अभ्यासला जात होता। पण पुढं या विषयाची व्याप्ती वाढत गेली आणि हा विषय पहिल्या महायुद्धापूर्वी आणि महायुद्धानंतर तो राज्यशास्त्राचा एक उपविषय म्हणून अभ्यासला जाऊ लागला। पण पुढं या विषयाची प्रस्तुतता एवढी वाढली आणि हा विषय एवढा अभ्यासला जाऊ लागला की ती एक आता स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून अभ्यासला जाते आहे। MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे 2 ऐच्छिक विषय सुद्धा घेता येऊ शकतात। म्हणजे एवढा तो लोकप्रिय विषय म्हणून पुढे आलेला आहे, कारण जगाच्या राजकारणामध्ये या घडामोडी अत्यंत वेगाने होत असतात आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा आपल्याला एखाद्या पुस्तकावर अवलंबून राहता येत नाही। तर जागतिक घडामोडी या क्षणाक्षणाला ज्या बदलतात, आज जे आपण बोलतो आहोत ते पुढच्या क्षणाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कालबाह्य झालेला असू शकते। म्हणजे एवढी त्या विषयाला गती आहे आणि म्हणून हा विषय आपल्याला या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये या गतीने अभ्यासावा लागतो आणि म्हणून अभ्यासकाला एकाच वेळी सगळी वर्तमानपत्र, सगळी मासिकं, मीडिया ह्या सगळ्या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी काय चालू आहेत आणि राष्ट्रातली संबंध ही कुठल्या क्षणाला कशी बदलतील या सगळ्यावर लक्ष केंद्रित ठेवावं लागत असते। कारण आंतरराष्ट्रीय संबंध ही सतत बदलणारी, कारण जगाच्या राजकारणामध्ये कुठलंही राष्ट्र कुठल्याही राष्ट्राचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असा असत नाही, कारण दररोज हे संबंध बदलत असतात। कारण राष्ट्राचे हितसंबंध, राष्ट्रातील संघर्ष, सत्ता ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करत असतो। कारण जगाचं राजकारण हे अतिशय व्यापक आहे आणि तसंच ते गुंतागुंतीचं सुद्धा आहे आणि अलीकडे आपण पाहतो आहोत की जग हे अत्यंत परावलंबी झालेलं आहे। जगातलं कुठलंही राष्ट्र आज असं ठामपणे म्हणू शकत नाही की मी स्वावलंबी आहे आणि मी जगातल्या कुठल्याही राष्ट्राशी संबंध ठेवू शकत नाही, असं ठामपणे ते सांगू शकत नाही। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठलंही राष्ट्र जगापासून अलिप्त राहू शकत नाही। त्याला या न त्या कारणाने ते परस्परावलंबी असल्यामुळं त्याला या प्रत्येक राष्ट्राशी आपले संबंध निर्धारित करावे लागतात आणि मग हे करत असताना राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राष्ट्र आपले राष्ट्रातील संबंध निश्चित करत असते। ते कायम मित्रत्वाचे आणि कायम शत्रुत्वाचे असे काही नसतात। पूर्वी आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आंतरराष्ट्रीय संबंध या नावाने जरी अभ्यासला जात नसला तरी कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मंडल सिद्धांत जो कौटिल्याने मांडलेला आहे तो आंतरराष्ट्रीय संबंधाचाच भाग आहे हे आपल्या लक्षात येत असते। कारण मंडल सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की
शेजारी राष्ट्र त्यांनी आरी सांगितलेले आहेत चाकाच्या आरी आणि प्रति आरी, कारण एक राष्ट्र सीमा लागून असलेलं राष्ट्र जे शत्रू आहे त्याच्या पलीकडचं राष्ट्र हे मित्र राष्ट्र असतं. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाची रचना आपल्याला करता येऊ शकते अशी मांडणी कौटिल्य यांनी त्याच्या अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. पण अलीकडं आपण आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जो अभ्यासतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने हेन्स मॉर्गेन्थॉ पॉलिटिक्स अमंग नेशन द स्ट्रगल फॉर पॉवर अँड पीस हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणि मॉर्गेन्थॉनी जी आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याची वास्तववादी दृष्टी दिली त्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. तो आज आपण समजून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि व्याख्या हा भाग आपण पाहू. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अर्थ स्पष्ट करणे ही एक कठीण गोष्ट आहे, कारण हा एक आंतरविद्याशाखीय विषय आहे. याचा संबंध राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र तसेच इतर काही सामाजिक शास्त्राशी आहे. त्यामुळे या विषयाची सीमारेषा निश्चित करणे अत्यंत अवघड आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल भारतामध्ये एक JNU विद्यापीठामध्ये स्वतंत्र विषय म्हणून याचा अभ्यास होतो. बाकी विद्यापीठांमध्ये तो एक राज्यशास्त्राचा विषय म्हणून अभ्यासला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अर्थ स्पष्ट करताना दुसरी मोठी समस्या म्हणजे या विषयाची वाढत जाणारी व्याप्ती हा आहे. विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रांमधील परस्पर संबंध, क्रियाप्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रांमधील संबंध हे कधीच कायमस्वरूपी नसतात. सहकार्याकडून संघर्षाकडे आणि संघर्षाकडून सहकार्याकडे असा प्रवास सदैव चालू असतो. तसेच सार्वभौम राष्ट्राची संख्या देखील वाढत असते. आता युनोच्या सदस्य राष्ट्रांची, सार्वभौम सदस्य राष्ट्रांची संख्या 193 आहे. तसेच ही संख्या मागेपुढेही होत असते. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार राष्ट्रांमधील संबंध बदलतात आणि अनेक नवीन गोष्टींचा समावेश या विषयामध्ये होतो. साधारणतः आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयी दोन दृष्टिकोन प्रबळमानाने मांडले जातात. त्यामधला पहिला दृष्टिकोन हा आहे की ज्याला आपण पारंपरिक दृष्टिकोन असं म्हणतो, की या दृष्टिकोनामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास 1960 पर्यंत या दृष्टिकोनामध्ये केला जात होता. आणि हा जो आंतरराष्ट्रीय संबंध विषय आहे तो सत्ता आणि राष्ट्रहिताच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय संबंधाची पारंपरिक अभ्यासक करत होती. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्तेसाठी राष्ट्रांमध्ये स्पर्धा असते आणि या स्पर्धेत संघर्ष अपरिहार्य असतो. हा संघर्ष टाळण्यासाठी आणि शांतता निर्मितीसाठी प्रयत्न चालू असतात. हा पारंपरिक दृष्टिकोनाचा मूलाधार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाचा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो आहे आधुनिक दृष्टिकोन. आधुनिक दृष्टिकोन ज्याला आपण म्हणत आहोत तो 1970च्या दशकापासून विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः जे आंतरराष्ट्रीय संबंधाचा सर्वसमावेशक अर्थ व्यक्त करणारा हा दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे केवळ राष्ट्रामधील शासकीय पातळीवरील परस्पर संबंधाचा किंवा सत्ता संघर्षाचा अभ्यास नाही, तर यातून आंतरराष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय संघटना, बहुराष्ट्रीय संस्था, बिगर शासकीय संघटना इत्यादी गोष्टींचा त्यांच्यातील परस्पर संबंधाच्या अध्ययनाचा समावेश या दृष्टिकोनामध्ये अभिप्रेत आहे. आज एखाद्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बिगर शासकीय संघटना महत्त्वाच्या मानल्या जातात. ह्युमन राईट वॉच, ग्रीन पीस, कॉमन कॅथोलिक चर्च, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती,
हे इत्यादी सारख्या बिगर शासकीय संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. आधुनिक दृष्टिकोनात राष्ट्रामधील केवळ राजकीय संबंधातच नाही तर आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील संबंधाचा देखील अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रांमध्ये केवळ शासकीय पातळीवरील संबंधाचाच अभ्यास नाही तर जनतेच्या पातळीवरील संबंधाचा देखील अभ्यास यामध्ये अंतर्भूत होतो. जनतेच्या पातळीवरील संबंधांना देखील या दृष्टिकोनामध्ये महत्त्व दिलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिथिलनाच्या प्रक्रियेत हे संबंध महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे आपण पाहतो. 70च्या दशकात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व वाढलेलं आहे. अलीकडे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी IPE ही एक नवी शाखा विकसित झालेली आहे. या अंतर्गत राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी संबंधाचा आणि त्याच्या राजकीय संबंधावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास होऊ लागला. आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत चालण्यासाठी राजकीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिका, रशिया यांच्यातील तणाव शिथिलीकरणाच्या प्रक्रियेमागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमधील आर्थिक आणि व्यापारी बोलण्याचा सविस्तर अभ्यास या शाखेअंतर्गत होऊ लागला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आर्थिक हितसंबंधाला प्राप्त झालेले महत्त्व, त्यासाठी आर्थिक राजनयाच्या होत असलेला वापर, विभागीय व्यापार संबंधाची वाढती भूमिका, विश्व व्यापार संघटनेची म्हणजे WTOची निर्मिती, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाची कक्षा ही वाढत गेलेली आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या या दोन्ही दृष्टिकोनाचा आपल्याला विचार करून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाची अन्य काही दृष्टिकोन आहेत, पण आपल्या अभ्यासानुसार ही सामान्यतः दोन दृष्टिकोन आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ जो आपण या दोन दृष्टिकोनातून पाहिला त्यातून आपल्याला असं लक्षात येते की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्येमध्ये सुद्धा अनेक विचारवंतांची मतभेद आहेत. ही व्याख्या सुद्धा काळानुरूप बदलत गेलेली आहे. कारण एखाद्या सामाजिक शास्त्रातल्या आंतरविद्याशाखीय विषयाची व्याख्या निश्चित करणं हे एवढं सोपं काम नाही आणि म्हणून आता आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्यांचा विचार करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाबद्दल आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक पेडेल, फोर्ड आणि लिंकन यांनी अशी व्याख्या केलेली आहे. यांच्या मते बदलत्या सत्ता संबंधाच्या समीकरणात राष्ट्रांमधील क्रियाप्रतिक्रियांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. या क्रियाप्रतिक्रियांचा प्रमुख उद्देश राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता हा असतो. तर आता ह्या व्याख्येमध्ये राष्ट्रातील क्रियाप्रक्रियाचा अभ्यास आणि राष्ट्रहिताच्या पूर्तीसाठी केलेला प्रयत्न याला पेडेल, फोर्डने अधोरेखित केलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी व्याख्या आहे मॉर्गेन्थो यांची. मॉर्गेन्थो हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक फार मोठा अभ्यासक आहे आणि त्यांनी त्याच्या सत्तावादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाला एक वेगळी दृष्टी प्राप्त करून दिलेली आहे. मॉर्गेन्थोच्या मते आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी राष्ट्रांमध्ये चाललेला संघर्ष. मॉर्गेन्थो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आंतरराष्ट्रीय राजकारण या अर्थाने निश्चित करतात, ज्यात राष्ट्राच्या राजकीय संबंधाच्या अध्ययनावर भर दिला जातो. त्याच्यानंतरची तिसरी व्याख्या आहे फ्रेंकेल. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्राचे परराष्ट्र धोरण, राष्ट्रांमधील परस्पर तसेच आंतरराष्ट्रीय व्यवस्था, संघटनांबरोबरच्या क्रियाप्रतिक्रिया, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची कार्यप्रणाली, राष्ट्रांमधील अंतर्गत राजकारण याचा अभ्यास. लक्षात आलं का? आता आपण पेडेल, फोर्ड
आणि लिंकनची पहिली व्याख्या पाहिली, दुसरी व्याख्या मॉर्गेंटूची पाहिली आणि तिसरी व्याख्या ही फ्रेंकेलची पाहिली. आता चौथी व्याख्या आहे मार्गारेट स्प्राउट. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सार्वभौम राजकीय समुदायांमधील क्रियाप्रतिक्रियांच्या अशा घटकांचा अभ्यास की ज्यात राष्ट्रीय हितसंबंधामधील संघर्ष अंतर्भूत आहे. तर यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्येतून आपल्या हे लक्षात येत असते की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाची व्याप्ती ही वाढते आहे. तर या व्याख्येमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सार्वभौम राजकीय समुदाय आणि मग त्यांच्यातील क्रिया प्रतिक्रियाचा अभ्यास ज्यात राष्ट्रीय हितांमधील संघर्ष अंतर्भूत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला ही व्याख्या काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. यानंतरची व्याख्या आहे पाचवी व्याख्या आहे जॉन बर्टोन यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रांमधील संवादाची अशी व्यवस्था की ज्यात राष्ट्रे आपल्या हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी संघर्ष टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आता या व्याख्येमध्ये जॉन बर्टोननी हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी संघर्ष टाळण्याच्या प्रयत्नावर अधिक भर दिलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतरची व्याख्या आहे ती आदी डॉक्टर यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रांमधील परस्पर संबंधाचा तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा आणि त्या संघटनांचा राष्ट्रांमधील परस्पर संबंधावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. त्यानंतरची व्याख्या आहे पामर आणि पार्किन्स यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्रांमधील विविध पातळ्यांवरील बदलत्या संबंधाचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्रांमधील विविध पातळ्यांवरील बदलत्या संबंधाचा अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे. यानंतरची व्याख्या आहे ग्रिगवे मॅथेसन यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्रांमधील आर्थिक, राजकीय, कायदेशीर, अधिकृत, अनधिकृत इत्यादी सर्व प्रकारच्या संबंधाचा अभ्यास केला जातो. यानंतरची शेवटची व्याख्या आहे स्लेशर यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधात राष्ट्रांमधील सर्व प्रकारच्या संबंधाचा अभ्यास होतो. तर आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. 6, 7, 8 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. यावरून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सामान्यपणे आपल्या लक्षात आला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप अभ्यासू. धन्यवाद.